श्री स्वामी समर्थ मंडळी. तर माझ्या हस्बंडचा आणि माझा दुकानातून आल्यावर अचानक बाहेर जायचा प्लॅन ठरला. तर आता जायचं कुठे, सरळ गाडी घेतली आणि निघालो. कुठे जायचं हे माहिती नाही बरं का. आणि रात्रीचे वाजले होते 9 आणि 11 वाजता ऑलमोस्ट इथे सर्व हॉटेल्स बंद होतात. पहिलं आम्ही ठरलं की कर्जत साईडला जायचं फिरायला, पण त्याच्यानंतर ठरलो की नको, त्या साईडला नको, बदलापूर साईडला कुठेतरी हायवेवरती वगैरे बघूया. तर नंतर आम्हाला फिरता फिरता दिसला एक फेमस काळू बाळू ढाबा. आता हा प्रचंड फेमस झालेला आहे ढाबा. तर बघूया म्हटलं आपण ते नॉनव्हेज कशा प्रकारचं मिळतं. तर आमचं इथे फर्स्ट टाईमच होतं येणं. फॅमिलीसाठी वेगळं सेक्शन होतं आणि जे पितात वगैरे ड्रिंक ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी वेगळं सेक्शन होतं. ही एक चांगली गोष्ट मला इथे दिसली. फॅमिलीसुद्धा इथे एन्जॉय करू शकतात असं. तर आम्ही फर्स्ट टाईम इथे आलो होतो. तर एंट्रन्स थोडासा ठीक होता आणि माझ्या बाबूने तर प्रचंड हा एंट्रन्स एन्जॉय केला, कारण इथे विशेष प्रकारची लाईट होती जी लहान मुलांना खूप अट्रॅक्ट करत होती. तर त्याच्यामध्येच तो आधी अर्धा तास माझे मिस्टर जोपर्यंत गाडी पार्किंगला लावून आणत नाही तोपर्यंत आमचं असं फोटो सेशन वगैरे छानपैकी झालेलं आहे इथे. आणि एंट्रन्स हे केल्यानंतर आम्ही एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर, दुसऱ्या टेबलवर, तिसऱ्या टेबलवर सगळीकडे फिरतच होतो. फायनली आम्ही एक टेबल फिक्स केलं आणि तिथे आम्ही असं मागवलं छानपैकी चिकन 65. हां, चिकन 65च होतं हे. तर मला हे खूप हेवी वाटलं. मला तसं फारसं आवडलं नाही. आणि माझ्या मिस्टरनी घेतलं होतं मटण, वजडी मटण घेतलं होतं, त्यांना ते आवडलं. भाकरीसोबत घेतलं होतं. पण मला हे जे मी कोलंबीचा मसाला घेतला होता आणि भाकरी घेतली होती हे अजिबात मला आवडलेलं नाही मंडळी. खूप चांगलं हॉटेल आहे पण आय डोंट नो, मला ते अजिबात आवडलं नाही. आणि माझ्या घरात आता नवीन फर्निचर येत होतं, कारण जुन्या फर्निचरची अशा प्रकारे छानपैकी वाट लागलेली होती. तर आता टाईम टू चेंज. त्याच्यामुळे छानपैकी असं देवारासुद्धा शिफ्ट करून घेतला. सर्व जुनं फर्निचर ते लोक काढत होते आणि सगळा पसारा जो आहे हे बघा, असा घर अगदी पूर्ण तुडुंब भरून गेलं होतं. सगळे कपाट रिकामी झाले होते, कारण खूपच वर्ष झाली होती ह्या फर्निचरला. आमच्या 6-7 वर्ष ह्या फर्निचरवरती काढलं होतं आणि असा सगळा पसारा बेडवरती टाकलेला होता. कारण ते लोक अर्जंटमध्ये आले होते. तर एवढी घाई झाली माझी. तर म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, आता करायचं तर ठरवलंच आहे. तर मग आता सगळी साफसफाई करून घेतली. जेव्हा सगळी कपाटं बाहेर गेली, सगळे कब्बड, आणि तोपर्यंत सगळी साफसफाई, कारण त्याच्या खालची आपल्याला व्यवस्थित साफसफाई करता येत नाही. मग ती लोक आले, त्यांनी छानपैकी माझी टोटल 3 कबट होते. हे एक कबट आहे, माझ्या दरवाजाच्या बेडरूमच्या दरवाजाच्या मागचं एक कबट आहे. ह्याला म्हटलं मी व्हिडिओ काढते, तर माझ्याकडे रागाने बघत होता. नंतर म्हटलं नाही, मी यूट्यूबसाठी व्हिडिओ काढते. तर बोला हां ठीक आहे, काढा. तर असं ते लोक सर्व अरेंजमेंट करत होते. त्यांना जे काय हेल्प लागत होती ती मी करत होती. घरात नवीन नवीन गोष्टी येणं, नवीन नवीन वस्तू येणं एक फार इम्पॉर्टंट असतं. त्याने आपल्या घराचा लुक तर चेंज होतोच, पण आपल्या थोडंसं ना आपल्या घरामधला पॉझिटिव्हनेस वाढतो जेव्हा जुन्या वस्तू बाहेर जातात किंवा ज्या नाही वापरातल्या वस्तू असतात बाहेर जातात. त्यामुळे मला सुद्धा खूप बरं वाटलं. खूप वर्षांनी छान नवीन माझ्यापेक्षा जास्त हा खुश होता नवीन कपाट बघून. तर हे आहे माझ्या मिस्टरांचं कपाट. आणि त्याच्यानंतर इथे माझं, बाबूचं, आजीचं, मम्मीचं सर्व छानपैकी 3 मोठमोठाले कप्पे होते. ह्याच्यामध्ये ड्रॉवर्स होते आतमध्ये. तर अशा प्रकारे छानपैकी कपाट रिअरेंज झालेले आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग.